मिळत नाही. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। गंगापापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरे श्री गुरुदर्शनम् सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आजचं हे दुसरं सत्र आपण आधी दिगंबराची माळ घेऊन सुरुवात करू, मग नंतर बाकीच्या गोष्टी यानंतर चालत राहते। श्री कृष्ण हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा
वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 हो. अरे विचार करावा. विचार करणं फार आवश्यक असतं. कारण विचार जर नाही केला तर काहीच फायदा होत नाही. कुठलंही काम करताना सारासार विचार करूनच ते काम आपण केलं पाहिजे. नाहीतर काय होतं मग, असतो गाडीचा आणि लावतो अवताला. त्याला नेहमी गाडी ओढायची सवय, अवताला लावल्यावर कसं होईल. मग माग 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 पळत राहतो. त्याच्यामुळं कुठलंही काम करताना खूप विचारपूर्वक आपल्याला करण्याची गरज आहे. कारण आजचा जो दुसरा भाग आहे तो आहे पूर्ती ते सिद्धी. पूर्ती ते सिद्धी मधला प्रवास हा आता आपल्याला चालू झाला आजपासून. इतके दिवस आपल्याला फक्त पूर्तीच माहित होती. आपण सिद्धीचा विचार केलाच नव्हता. आपल्याला तो ठाऊकच नव्हता. पण ज्या वेळेला आपण या मार्गातनं वाटचाल करतो ना, त्यावेळेला आणि ज्याच्या भरोशावर वाटचाल करतो ना, तो समर्थ असल्यानंतर मग तो आपोआप सगळं दाखवत राहतो. तो आपोआप सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवतो आणि पटवून देतो की अरे इथं फक्त तुमची पूर्ती झाली आहे, पण जोपर्यंत सिद्धी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला थांबता येणार नाही. आणि असं म्हणतात की जो थांबला तो संपला.
आयुष्याची शर्यत जगताना जो थांबतो तो संपतो आणि जो थांबत नाही, दाखवलेल्या योग्य मार्गाने तो नेहमी धावत जातो, तर तो कुठेही गेला तरी विजयश्री खेचून आणल्याशिवाय परत येत नाही. आणि त्यातून एखादी गोष्ट ही जर निस्वार्थपणे असेल की याच्यामध्ये आपला कुठलाही वैयक्तिक स्वार्थ जर नसेल आणि केवळ केवळ या विश्वाच्या कल्याणाकरता जर असेल, तर आपण ज्याचं नाव घेतो तो उर्वरित किती कोटी राहिले तो हिशोब तुम्ही करा. ते सगळे आणि या विश्वामध्ये जेवढे संत आहेत तेवढ्या सगळ्यांची ताकद आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहत नाही. पण हेच जर काही करताना जर आपण आपला व्यक्तिगत स्वार्थाने जर आपण काही करत असू, काही साधना, काही अनुष्ठान, तर मात्र ती सिद्ध होत नाही का? तर ती पण सिद्ध होती. पण त्याच्यापेक्षा लवकर फलद्रूप होणारी ही सामुदायिक आराधना जी आहे, ही सामुदायिक उपासना जी आहे, ती लवकर फलद्रूप होते. कारण सांगतो, आपण लेकर आहेत, ती आई आहे. एक लेकरू जर रडलं तर ती म्हणाल काहीतरी याला थोडा बहुत त्रास असेल, याचं पोट दुखत असेल, काहीतरी होत असेल, कदाचित एवढं तेवढं थोडस पाहू थोड्या वेळाने असं म्हणेल. पण ज्या वेळेला असंख्य लेकरं रडतायत, असंख्य लेकरं टाहो फोडतायत, त्यावेळेला तिला पटकीने डोळे उघडावेच लागतात आणि बघावं लागतं की नेमकं एवढा सगळ्यांचा हल्ला कल्लोळ कशा करता चाललाय आणि कशामुळे हे दिवस रात्र सारखा टाहो फोडतायत आणि का सारखं नाव घेतायत. नेमकं काय झालंय, काय असं घडलंय काय? ही ताकद सामुदायिक उपासनेमध्ये आहे. म्हणून व्यक्तिगत पातळीवरची उपासना श्रेष्ठ तर आहेच, पण ती जेवढी श्रेष्ठ आहे तेवढीच ही आहे. किंबहुना याच्यामध्ये ताकद अधिकची जास्त आहे की एक गोष्ट कुठली तरी एक दोरी एकाने ओढणं आणि तीच दोरी 100 जणांनी मिळून ओढणं, याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. वैयक्तिक स्तरावरची आपली उपासना सुद्धा या काळात मागच्या बऱ्याच जणांनी बाजूला ठेवली. मला खूप कौतुक वाटतं अशा साधकांचं की ज्यांनी आपली नित्याची उपासना सुद्धा बाजूला ठेवली आणि केवळ पूर्ण आपला सगळा वेळ त्यांनी या जनसेवेकरता खर्ची घातला. पण येणाऱ्या काळात मी तुम्हाला सांगतो की जे एक वजन आपल्याला जे ठेवायचं होतं लवकरात लवकर, ते वजन आपण त्या मनाने खूप लवकर तिथपर्यंत पोचलो. आता येणाऱ्या काळामध्ये आपली नित्याची उपासना करून
उर्वरित राहिलेल्या वेळामध्ये आपल्याला जेवढं काही जपाची संख्या वाढवता येईल तेवढी आपण वाढवायचा प्रयत्न करायचा. कारण आत्ताचे जे 21 आठवडे असे होते की याच्यामध्ये फारसे सणवार नव्हते आणि त्यातला काही काळ तर आपलं लॉकडाऊनमुळे घरातच गेलेला होता. पण आजपासून खरी सणावाराची रेलचेल चालू झाली. अहो, आज सुद्धा तुम्ही महत् प्रयासाने आज या दोन्ही भागामध्ये सहभागी झालात. आज प्रत्येकाच्या घरी तयारी चालू आहे. आज गणपती आले, परवा महालक्ष्मी येणार, सोमवारी जेवणार, मंगळवारी हळदी कुंकू, फुलोरा करायचा, बाकी करायचं. या सगळ्या तयारी गडबडीमध्ये सगळे जण आहेत. पण हे सगळे येत असताना, सगळ्या तयाऱ्या करत असताना सुद्धा आपण बाकी सगळं करा, अवश्य करा. या सणासुदीच्या धामधुमीच्या काळात आपला जप काही थोडासा कमी झाला तरी हरकत नाही. एक गोष्ट सांगतो की या 21 आठवड्यामध्ये जी काही जपसंख्या सगळी आपल्याकडे आली त्याच्यामध्ये काही जण असे होते की ज्यांचा जप नियमित होता पण त्यांचा जप हा ठराविक संख्येच्या पुढे कधीही गेला नाही आणि कधीही कमी झाला नाही. पण आपण जे काही बंधन ठेवलं होतं 50,000चं, त्या ह्याच्यामध्ये ते बसत नव्हते. असे असंख्य लोक आहेत जप करणारी, त्यांच्या सातत्याचं कौतुक आहे, त्यांच्या सातत्याचं कौतुक आहे. त्यांची चाल कासवाची आहे, त्यांची चाल कासवाची आहे. आणि जे पळपळ पळपळ करणारे काही आपण असेही पाहिले की एका आठवड्यामध्ये काही जणांनी 3 लाख जप दिला आणि काही दिवस झाले की त्यांचं नावच हरवल्यासारखं झालं. ही कासव आणि सशाची शर्यत झाली. आपल्याला शर्यत नाही कुठली करायची किंवा कुठलीही लावण्याचा यातनं उद्देश नाही. आपल्याला कुठली शर्यत लावायची नाही आणि कुठलीही शर्यत करायची नाही ना कुणाची बरोबरी करायची नाही. तर आपल्याला काय करायचंय की आपलं दैनंदिन सगळं रोजचं पाहून, आपलं रोजचं काही देवाचं करणं वगैरे असेल हे सगळं करून आता या पुढच्या काळामध्ये आपण जप करायचा. तो करताना प्रयत्न हा जरूर असला पाहिजे की लवकरात लवकर आपल्याला सिद्धी कशी मिळेल त्या हिशोबाने जपाची संख्या सुद्धा बऱ्यापैकी असावी. की भले एखाद्याचा जप 1 लाख होत असेल, त्याचा 70,000 होऊ द्या, 75,000 होऊ द्या, काही कमी नाही त्याच्यात. आणि जेव्हा केव्हा आपल्याला फुरसत मिळेल, कारण आता दिवसच असे, गणपती गेले की झालं, पुढं खिरीची वड्याची गडबड चालू होऊन जाती. त्याच्यात पुन्हा 1-2 दिवस आपले जातातच.
कारण आपल्याच घरी खावे लागतात. अहो ज्यांना तर 15 दिवस रोज बाहेर जाऊन खायचे असे तर या जपाच्या भानगडीतच जात नाही. ज्यांना 15 दिवस रोज बाहेर जाऊन खीर वडे खायचे ते लोक या जपाच्या नादी लागत नाहीत. कारण काय माहिती का की त्यांच्या जिभेला एक सवय जडलेली असते. नोट दिसल्याशिवाय जीभच हालत नाही. नोट दिसल्याशिवाय जीभ हलत नाही. पण मी सांगतो अशी वृत्ती जर असेल तर उद्या घरात कोरोना शिरला तर हातभर फाटल्याशिवाय राहणार नाही. मग महत्व कळेल की नेमकं हे का टाळकुटेपणा करायचं या गोष्टीचा. सगळं जग आज या गोष्टीने डोक्याला हात लावून बसलेलं आहे. 2 डोस झालेत तरी अजून बूस्टर डोस कुठला द्यावा ह्याच्याकरता प्रत्येकाचं डोकं खाजवल्या जाते. आणि समोरचा असा आहे की जो रोज आपलं नवीन रूप दाखवतोय, आनंद आहे, खीर वडे खा हरकत नाही, नोट दिसल्याशिवाय तोंडातनं काही काढू नका काही हरकत नाही, पण हातभर फाटल्यावर आमच्याकडे येऊ नका. ही एक गोष्ट आहे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की ज्या समाजामध्ये आपण राहतो, जगतो, वावरतो, जो समाज आपल्याला जगवतो त्या समाजाकरता जर आपल्या हातून काही होत नसेल तर आपलं जगणं हे जगणं नाही. नाही त्या समाजात कुठल्याही पद्धतीने जगायचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. तुम्ही सगळे संत काढा आजपर्यंतचे कुठलेही, प्रत्येक संतांनी हेच सांगितलेलं आहे. माऊलींनी काय सांगितलं? आता विश्वात्मके देवे. प्रत्येक संतांनी हे सांगितलं. पण दुर्दैव असे की त्याच संतांचं, त्याच ऋषीमुनींचं भांडवल घेतोय आम्ही, वापरतोय, जगतोय त्याच्यावर, पण आम्हाला दिवसाचा 1 तास त्याच्याकरता खर्ची घालायला झडपण येते. हे दुर्दैव आहे. असो, आपल्याला ज्याचं नशीब त्याच्याबरोबर. आपल्याला आपल्या सद्गुरूंमुळं हा योग मिळाला, हा योग प्राप्त झाला. पण एवढं मी नक्की सांगतो की या सिद्धीतनं कोरोना तर नक्की जाईल, तो तर राहणार नाही. पण कोरोना गेल्यानंतर जप करणाऱ्याचा देह ज्या वेळेला अंतरंगातनं सगळा शुद्ध होईल आणि मग त्या वेळेला त्याला खरा आनंद कळेल की हे काय असतं. आणि त्याच्यानंतर कुणाला सांगायची गरज पडणार नाही किंवा म्हणावं लागणार नाही, अरे रोज 9 माळी तरी कर रे, 9 माळी तरी कर रे. ही गरजच पडणार नाही. जर या गोष्टी जर आपण सगळ्या व्यवस्थित जर केल्या, प्रामाणिकपणाने केल्या, जप किती होतो याच्याशी महत्व नाही. एखाद्याचं 1 लाख होईल हरकत नाही. अरे तुझा नियमाने रोज किमान 1000 जप, रोज 11 माळी, 11 माळी जरी रोज जप म्हणला तरी महिन्याला किती झाला. पण त्याच्यामध्ये सातत्य तुला ठेवणं होत नाही, तुला बाकी सगळं होतं. मग या गोष्टी होत नाहीत माणसाला, हे दुर्दैव आहे. आपल्याला त्या विषयावर अधिकच बोलण्यापेक्षा जे आपण आहोत, आपण ज्यांनी ज्यांनी हा वसा घेतला या सगळ्यांनी
आपण याच्यामध्ये काटेकोर राहणं आणि आपला मार्ग, आपल्या मार्गाने आपण सद्गुरूंच्या साथीने चालणं हेच सगळ्यात महत्वाचं आणि आपल्या हिताचं आहे. की आज बाकी काय कोण करतं, प्रत्येक दिव्याखाली अंधार आहे, काढून पाहायची काहीच गरज नाही आपल्याला. आणि शेपूट उचलल्यानंतर तर चांगला वास कधीच येत नाही. काही गरजच नाही आपल्याला. आपण आपल्या चालीने चालायचं. आपली जी चाल आहे, आपल्याला जो मार्ग दिलेला आहे हा सोडायचा नाही. सगळं आयुष्य पडलंय आपल्या स्वतः करताच सगळ्या गोष्टी आपण करतो. आपण नोकरी करतो आपल्या स्वतः करता, आपल्या परपंच करता. आपण घर बांधतो आपल्या स्वतः करता, सगळं करता. आहे मग एवढं सगळं करतो, पण गेल्यावर ताप देतो ना चौघांना. जाताना तर त्यांच्याच बोकांडी बसून जातोच ना. तिथं सुद्धा आपलाच विचार करतो. आपलं पोरग म्हणून त्याला बोज नको, फक्त मडकं धर पुढं, बाकीचे मरे नको ओझ्याने. म्हणजे स्वार्थ कुठपासनं कुठपर्यंत पाहायचा, यालाही काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेत. अहो कधीतरी जीवनात हा आनंद घ्या, एकदा मिळवा हा, की आपण काहीतरी कुणाकरता करतोय, आपण काहीतरी जगाकरता करतोय. हा एक आनंद मनाला किती आनंददायक आहे हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. तर आज या प्रवासामध्ये काही गोष्टी आपण आज नव्याने सुरुवात करू. तर नव्याने सुरुवात करायच्या काही गोष्टी या अशा, की आता इथून पुढे आपली रोजची जी साधना होईल, या साधनेमध्ये नाम तर असणारच, काही प्रमाणात संगीत हे राहीलच, आणि काही प्रमाणात मोडकं तोडकं का होत नाही, पण कुठल्या तरी विषयाने आपला संवाद हा राहील. की सगळ्यांना, बऱ्याच जणांना एक उत्सुकता लागली आहे, की प्रत्येक जण, बरेच जण आतुर आहेत की आम्हाला आयुष्यात एकदा तरी गुरुमंत्राचं अनुष्ठान करायचं आणि आम्हाला त्याची पूर्ण माहिती द्या. तर मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की ही माहिती आणि गुरुभक्ती या विषयावर आपण भाद्रपद पौर्णिमेपासनं पुढे 10 ते 15 दिवस आपण या विषयावर आपल्या या सेवेमध्ये आपण रोज जप, काही संगीत सेवा आणि हे या माध्यमाने आपण बोलू. त्यानंतर पुढे काय बोलून घ्यायचं ते बसले, कारण तेच आहेत. कारण कसे की त्यांचेच सगळे अवतार आहेत आणि त्याच्यानंतर ते कुणाबद्दल बोलायला लावतील आणि बोलवून घेतील हे आज मलाही माहित नाही. तर आज आपण या नवीन विषयाने, की मी जे सांगितलं की इथून पुढे आपली सेवा या पद्धतीने राहील, तर आजच्या या सेवेला सुरुवात करताना श्री गुरु दत्ता जय भगवंता, श्री गुरु दत्ता जय भगवंता, करतो प्रार्थना नित्य तुम्हा. श्री गुरु दत्ता जय भगवंता, करतो प्रार्थना नित्य तुम्हा. महामारी ही करूनी दूर, महामारी ही करूनी दूर, विश्वताराना प्रभू आता. आम्ही काय केलं
तुम्ही काय करून घेतलं म्हणून झालं, पण जे काही केलंय ना हे आम्ही तोंडाने सांगण्याकरता आजही पात्र नाहीत आणि उद्याही आम्ही ही गोष्ट तोंडाने सांगणार नाही. फक्त आमचा टाहो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावा आणि ही जी महामारी आलेली आहे ही महामारी तुम्ही लवकरात लवकर दूर करून हे सगळं विश्वरक्षक तुम्ही आहात. विश्वरक्षका तव शरणम, जो आमचा भाव आहे, जो आमच्या मनातला भाव आहे, जे आम्हाला आमच्या वाडवडिलांनी सांगितलं, जे थोर मोठ्या संतांनी सांगितलं, त्या सगळ्या गोष्टीला बळकटी देण्याचा हा योग आहे. प्रभू करता तुम्ही लवकरात लवकर या विश्वाचं रक्षण या महामारीपासून करा आणि मग आम्हाला विश्वरक्षक या शब्दाचा अर्थ प्रत्यय आला की जास्त अधिकपणे आम्हाला तो समजून येईल. श्री वासुदेवानंदा करुणाकंदा, श्री वासुदेवानंदा करुणाकंदा, सद्गुरुनाथा करुणाघना. श्री वासुदेवानंदा करुणाकंदा, सद्गुरुनाथा करुणाघना. मार्ग दाविला तुम्ही हा सुंदर, मार्ग दाविला तुम्ही हा सुंदर. व्याधीमुक्त होण्या भला. यांच्याकडून त्यांच्याकडं, त्यांच्याकडून त्यांच्याकडं, त्यांच्याकडून तुमच्याकडं, या पद्धतीने ही सगळी वाटचाल झाली. श्री वासुदेवानंदा करुणाकंदा, सद्गुरुनाथा करुणाघना. मार्ग दाविला तुम्ही हा सुंदर, व्याधीमुक्त होण्या भला. गुरुभक्तीने होऊन प्रेरित, गुरुभक्तीने होऊन प्रेरित. जप करती सारे बघा, गुरुभक्तीने होऊन प्रेरित. जप करती सारे भला. जपपूर्ती ही झाली आज, जपपूर्ती ही झाली आज. सिद्धी आहे दूर बघा. आपल्यापैकी प्रत्येक जण जो हा जप करतोय, प्रत्येक जण आपापल्या आपल्या आपल्या गुरूंच्या प्रेरणेने हा जप करतोय. कारण इथं कुणाची एकाची प्रेरणा नाही. गुरु हा व्यक्तिरूपात कधीच पाहायचा नसतो, तो तत्वरूपाने पाहायचा असतो. आणि असा कुठला गुरु आहे की जो असं सांगणार नाही आपल्या शिष्याला की तू जप कर म्हणून. प्रत्येक गुरु सांगणार की नाही, या युद्धामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचं, जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हायचं आणि जप करायचा. गुरुभक्तीने होऊन प्रेरित. जप करती सारे बघा. जपपूर्ती ही झाली आज. सिद्धी आहे दूर बघा. श्री गुरु राया ध्याना सुबुद्धी. श्री गुरु राया ध्याना सुबुद्धी. सिद्ध साधका तुम्ही आता. श्री गुरु राया ध्याना सुबुद्धी.
सिद्ध साधका तुम्ही आता सिद्धी वाचून कैसी पूर्ती, सिद्धी वाचून कैसी पूर्ती, जप करून घ्या तुम्ही भला. की आता तुम्ही प्रेरणा दिल्याशिवाय, तुम्ही बुद्धी दिल्याशिवाय हे वरचं उलट आमच्या लक्षात येणार नाही केलेलं. आम्हाला तेच कळत नाही. पूर्ती सिद्धी, सिद्धी पूर्ती, पूर्ती सिद्धी, सिद्धी पूर्ती, हा नेमका काय खेळ चाललेला आहे. कारण हे शब्दही आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच ऐकले आणि त्याचा अर्थही आताच थोडा थोडा तुमच्यामुळे कळायला लागला. तर जे काही सिद्ध साधक आमच्यातले काही घायाळ होतील, काही गलित गात्र होतील, पण अशांना सगळ्यांना तुम्ही बूस्टर डोस द्या आणि परत कामाला लावा. कारण खूप गरज आहे याची. कळेन मजसी काही आता, कळेन मजसी काही आता, काय सांगू मी आहे कुळा. कळेन मजसी काही आता, काय सांगू मी आहे कुळा. साधक सारे तुमचे ऐकतील, साधक सारे तुमचे ऐकतील, आपण दावा मार्ग भला. कारण मी काय सांगणार, कारण मला तर सिद्धी माहित नाही, पूर्ती माहित नाही आणि बाकी काहीच माहित नाही. तर माझं कोण ऐकेल. तर हे तुम्हालाच सांगावं लागणार आहे. जसं 21 आठवड्यापूर्वी सांगितलं तसं आता परत तुम्हालाच सांगावं लागणार आहे. त्याच्याशिवाय हे पुढचं कार्य पूर्तीपर्यंत जाणार नाही, सिद्धीपर्यंत जाणार नाही. पूर्तीपर्यंत कसं तरी रेटलं, पण आता हे सिद्धीपर्यंत रेटणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. गुरुपदांना करोनी वंदन, गुरुपदांना करोनी वंदन, करतो प्रार्थना पुन्हा पुन्हा. गुरुपदांना करोनी वंदन, करतो प्रार्थना पुन्हा पुन्हा. सिद्धी वाचून नाही पूर्ती, गुरुपदांना करोनी वंदन, करतो प्रार्थना तुमची पुन्हा. सिद्धी वाचून नाही पूर्ती, जप करणे सोडू नका. की आपल्याला हे लक्ष गाठायचंय आणि हे लक्ष गाठण्याकरता तुम्ही जर जप अर्ध्यात जर सोडला ना तर तो टपून बसलाय. तो कधीही आपल्याला धोका देऊ शकतो. म्हणून जप अर्ध्यात सोडू नका. दत्तनामाचा लागला छंद, दत्तनामाचा लागला छंद, भाग्यवंत तुम्ही थोर पहा. दत्तनामाचा लागला छंद यांना भाग्यवंत तुम्ही थोर पहा. कोरोना मुक्त करणे आहे तुमचा उद्देश थोर भला. की तुमचा जो उद्देश आहे तो उद्देश अजून तरी सफल झालेला नाही. मग ज्या उद्देशाने तुम्ही चालू केलं तो उद्देश पूर्ण झाल्याशिवाय जर अर्ध्यातनं निघून गेलं तर त्याला रणछोडदास असं म्हणतात, त्याला भगोडा म्हणतात. आपल्याला नेमकं काय व्हायचं हे ज्याने त्याने आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं आणि ठरवावं.
मिळेल यश तुम्हाहो निश्चित, मिळेल यश तुम्हाहो निश्चित, दत्त दाता थोर भला, मिळेल निश्चित, मिळेल यश तुम्हाहो निश्चित, दत्त दाता थोर भला, निर्धार आणखी कराव थोर, निर्धार आणखी कराव थोर, जप करणे सोडू नका. अजून थोडा निर्धार करा. आज दुपारी शबरीची गोष्ट ऐकली ना, मरेपर्यंतही वाट बघत होती. इतकी वेळ येणार नाही, कारण ती शबरीची एकटीची उपासना होती. लक्षात घ्या, ही उपासना सामुदायिक आहे, त्यामुळं असं काही होणार नाही. पण जप करणं सोडू नका. परीक्षा आहे आपली सत्य, परीक्षा आहे आपली सत्य, या समयासी रोज पहा. पहिली लाट आली, दुसरी लाट आली, कोण कोण सांगते तिसरी दारावर येऊन बसलीये. परीक्षा आहे आपली सत्य, या समयासी रोज पहा. घाव सोसुनी उभे राहणे, घाव सोसुनी उभे राहणे, आहे भक्तीचा मार्ग भला. या 2 लाटा आल्या आणि आपल्यापैकी असंख्य साधकांच्या आयुष्यामध्ये काही उलथापालथी झाल्या. उलथापालथ अशी विचित्र झाली आणि बऱ्याच गोष्टी होत्याच्या नव्हत्या झाल्या. काही जणांना याच्यात आपली आई गमवावी लागली, काही जणांना वडील गमवावे लागले, काही जणांना दोघंही गमवावे लागले. अहो, दोघं गमवायला लागले अशी जर महाराष्ट्रातली यादी काढली, एक अंदाज आहे, कारण मिळणाऱ्या याद्या या कुठल्याच खऱ्या नसतात. हे आपण बघतोय. 1-1.5 वर्ष झालं ते एकट्या महाराष्ट्रामध्ये आई वडील जाऊन पोरकी झालेली पोरं यांची संख्या कमीत कमी 10,000च्या वर आहे. की या पहिल्या लाटेने आणि दुसऱ्या लाटेने त्यांच्या डोक्यावरची दोन्ही छत्र काढून घेतलेली. आई गेली, कुणाचे वडील गेले, कुणाचा भाऊ गेला, कुणाची बहीण गेली. हे सगळं दुःख प्रत्येकाला आहे. पण हे दुःख जरी प्रत्येकाला असलं, तो जो दुःखाचा घाव मनावर आहे, हा घाव आपल्याला सोसला पाहिजे, सहन केला पाहिजे आणि आपण नाम हे सातत्याने घेतलंच पाहिजे. का घेतलं पाहिजे त्याचंही कारण आहे. कारण असं नसतं की माझं सर्वस्व गेलं मग आता मी काय करू, असं नसतं. माय पिता आणि बंधू भगिनी, माय पिता आणि बंधू भगिनी कोरोनाने गेले बघा. माय पिता आणि बंधू भगिनी कोरोनाने गेले बघा. कर्तव्य आहे तरी हे आपले, कर्तव्य आहे तरी हे आपले, विश्वबंधुता ध्यानी धरा. अहो, भलेही माझी आई गेली असेल, वडील गेले असतील, बहीण गेली असेल, भाऊ गेला असेल, मुलगी गेली असेल, मुलगा गेला असेल, ठीक आहे, याच्यात गेलेत. पण हीच गोष्ट अजून कुणाच्या बाबतीत परत होऊ नये. जे दुःख आपण सोसलं ते दुःख अजून कुणाच्या वाट्याला येऊ नये, या भावनेतनं आपण हे कर्म करत राहिलंच पाहिजे. तिथं आपण खचून जाऊन किंवा आपण
तिथं माघार घेऊन जमत नाही. आणि माघार घेऊन जाणार कुठं? माघार घेऊन जाणार कुठं? थोडा इतिहास आठवा, थोडा इतिहास आठवा शिवाजी महाराजांच्या काळातला, की ज्या वेळेला युद्ध हरायचा प्रसंग आला, तानाजी मालुसरेंनी दोरखंड कापून टाकले. एक तर लढा, नाही तर कड्यावरनं उड्या मारून मारा, पण अर्ध्यातनं जाता येणार नाही. आणि आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाच. माणसाने ध्येयाने पेटून उठलं पाहिजे, वेड होलं पाहिजे. आणि हे ध्येय काय तुमच्या माझ्या स्वार्थाचं नाहीये. आपल्याला याच्यात सगळ्यांचंच याच्यात हित साधायचंय. आणि हे करण्याकरता माणसाने ध्येयनिष्ठ राहायलाच पाहिजे. की मी काय करू, माझ्या घरातले सगळे गेलेत, आता मला जप करायची काय गरज? असंही कुणाला वाटेल. काय देवाने माझं चांगलं केलं? माझ्या घरातले जर सगळे जण गेले, मी एकटा राहिलो, तर देवाने काय माझं चांगलं केलं? अरे तू एकटा राहिलास तर तुला अजून चांगलं जर राहायचं असेल तर तुला हे करणं भाग आहे. तर कुणीही याच्यात माघार घेता कामा नये. आणि विश्वबंधुता हा विषय डोक्यात ठेवून प्रत्येकाने हे केलंच पाहिजे. आणि हीच खरी भक्तीची रीत आहे आणि भक्तीचा योग्य मार्ग आहे. आपलं दुःख बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्या करता धावून जायचं. दत्तनामाचे अमृत सिंचन, दत्तनामाचे अमृत सिंचन यासमयासी सोडू नका. दत्तनामाचे अमृत सिंचन यासमयासी सोडू नका. अजून नाही टळला धोका, अजून नाही टळला धोका कोरोनाचा. येथे बघा की जे रोज दत्तनामाचं अमृत याचं जे सिंचन आपल्यावर जे होतंय ते बंद करू नका, ते चालूच ठेवा. कारण अजून पूर्णपणे धोका संपलेला नाही. आपण सारे आहात व्यस्त, आपण सारे आहात व्यस्त, तरीही दिला वेळ भला. आपण सारे सिद्ध साधक आहात व्यस्त, तरीही दिला वेळ भला. दिला तर अजूनही काही वेळ, दिला तर अजूनही काही वेळ. बहु उपकार विसरू कसा. की या कार्याकरता तुम्ही आजपर्यंत तुमचा बहुमोल असा वेळ तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून तुम्ही दिलात. पण आज नव्याने सुरुवात करताना दिला तर अजूनही काही वेळ, दिला तर अजूनही काही वेळ. बहुउपकार विसरू कसा. श्री गुरुदत्त करतील आपली, श्री गुरुदत्त करतील आपली मनोकामना पूर्ण बघा. श्री गुरुदत्त करतील आपली मनोकामना पूर्ण बघा. निस्वार्थपणे तुमची सेवा, निस्वार्थपणे तुमची सेवा आहे भक्तीचा मार्ग भला. का तुमची कुठली इच्छा पूर्ण होणार नाही? अहो तुमच्या मनातली कुठली इच्छा तुम्हाला पूर्ण करण्याकरता याच्यापेक्षा वेगळं काहीच करायची गरज नाही. तुमच्या मनातली फक्त तुम्ही इच्छा बोला आणि या संकल्पात या जपाच्या सहभागी व्हा.
आणि श्रद्धायुक्त अंतःकरणातनं तुम्ही जप चालू करा. अहो ज्या दिवशी सिद्धी व्हायची त्या दिवशी होईलच, पण त्याच्या आत तुमच्या मनातलं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभव घ्या. अनुभव घेतल्याशिवाय लक्षात येत नाही. पूर्वी बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं असायचं, अनुभव हीच खात्री. त्याच्याशिवाय कळत नाहीत काही गोष्टी. 7 जन्मीच्या पुण्याईने, 7 जन्मीच्या पुण्याईने सत्य लाभले हे भाग्य. 7 जन्मीच्या पुण्याईने भाग्य लाभले सत्य आम्हा. भक्त असूनी अभागी आहोत, भक्त असूनी अभागी आहेत. इष्टमित्र गणगोत पहा. की आम्ही खूप जणांना सांगतो, आमच्या परिवारातल्या इष्टमित्र गणगोत जे काही सगळं आहे त्यांना आम्ही सांगतो की बाबा रे, आम्ही असं असं चालू केलेलं आहे, तू पण याच्यात सहभागी हो, काहीतरी कर. पण अभागी असल्यानंतर तिथं आपण तरी काय करू शकतो, किंवा अजून कोण दुसरा असेल तरी काय करू शकणार. जपपूर्ती ही झाली आज, जपपूर्ती ही झाली आज. जपसिद्धी आहे दूर बघा. जपसिद्धी विना करू नका हो. जप करणे तुम्ही बंद आता. की जप सिद्धी झाल्याशिवाय जप करायचं कुणीही बंद करू नका. जोवर नाही मिळत सिद्धी, जोवर नाही मिळत सिद्धी, जप करणे कुणी सोडू नका. विनंती करतो आज तुम्हासी, विनंती करतो आज तुम्हासी. साथ आपली सोडू नका. स्वतः करता आपण सारे, स्वतः करता आपण सारे. सदैव अविरत झटतो पहा. स्वतः करता आपण सारे, सदैव अविरत झटतो पहा. पहा तुम्ही माणसाची कशी लगबग असते. किती माणसाला गडबड असते की आपलं जर काही साधायचं असलं तर मनुष्य त्याच्याकरता काहीही करतो. काहीही म्हणजे इतक्या ठराविक लेवल पर्यंत जातो की तो कुठलाच विचार करत नाही. 80 वर्षाच्या आईला सुद्धा लाईनीत नोट बदलायला उभं करतो. तर बाकीच्या तर गोष्टी चिल्लर चाललर येतो, कुणी जाता येतं, कुणाला धोतर नेसायला मागल ते तर फार वेगळ्या. पण नेहमीच सगळं काही करायचं स्वतः करतात, काही करायचं स्वतः करतात. स्वतः करता आपण सारे, सदैव अविरत झटतो पहा. विश्वरक्षिण्या आपण झटुनी, आनंद मिळवूया नवा नवा. की आपण काहीतरी केल्याचं एक समाधान मनाला, रोज नवा नवा आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरु इच्छा ठेवून ध्यानी. श्री गुरु असतील, संत असतील, किंवा या विश्वातले सगळे जे आहेत, त्या सगळ्यांची इच्छा ही आपण ध्यानी धरली पाहिजे. श्री गुरु इच्छा ठेवून ध्यानी, नामसेवा करूया चला. स्वार्थ बुद्धी ठेवून दूर, स्वार्थ बुद्धी ठेवून दूर. जनसेवा ही करू आता. की थोडं आपण बाजूला ठेवू आपल्याला स्वतःला. आज ही वेळ नाहीये, आज ही वेळ नाही. सगळेच ज्या वेळेला संकटात सापडलेत तर आपण आपलं थोडस बाजूला ठेवलं पाहिजे. कारण आपण बघतोय की ज्याच्यावर भीती आहे,
ज्याच्यावर भीती आहे तर त्याची अशी परिस्थिती होती की त्याला काय होत्याचं नव्हतं होतंय. अहो, माणसासारखा माणूस हातातनं निघून जातोय, पण तिथं 15 आणि 20 लाख रुपये भरावे लागतायत. ही आज परिस्थिती आहे. ज्याची भीती आहे त्याची भीती आहे, त्याचे हाल होत आहेत आणि बाकीचे पोळ्या भाजून घेत आहेत. पोळ्या भाजणाऱ्यांना जर असं वाटत असेल की तो आंधळा आहे तर खुशाल त्या आनंदात राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सो सोनार की एक लोहार की. भले तुम्हाला आज वाटत असेल की 30 वर्षाची कमाई एका वर्षात झाली, पण एका वर्षातली कमाई जायला 1 मिनिट खूप झाला. पण आज हा सगळा सारासार विचारच आमच्या डोक्यातनं निघून गेलेला आहे. आज डोके आमची बरबटल्यासारखी झालेली आहेत. अशा सगळ्या परिस्थितीतनं आपल्याला वाटचाल ही सिद्धीकडे करायची, हे लक्षात ठेवा. आहे मार्ग कठीण आहे, पण एक सांगतो, चालवणारा त्याच्यापेक्षा मजबूत आहे. त्यामुळे ती चिंता करू नका. तुम्ही फक्त चालत राहा, तो तुम्हाला चालवत राहील आणि बरोबर तुम्हाला सिद्धीपर्यंत नेऊन सोडल्याशिवाय राहणार नाही. जनसेवेतून साधू हित, जनसेवेतून साधू हित, गुरुभक्तीचे थोर पहा. जनसेवेतून साधू हित, गुरुभक्तीचे थोर पहा. संतमनीची जाणून रीत, संतमनीची जाणून रीत, जप करूया रोज भला. की त्यांना नेमकं काय काय अभिप्रेते ते आपण केलंच पाहिजे. नाही समाप्ती नाही सांगता, आज होईल कशी पहा. नाही समाप्ती नाही सांगता, आज होईल कशी पहा. कोरोना जाता निघून सत्य, करू सांगता थोर पहा. की ज्या वेळेला तो जाईल त्या दिवशीच खऱ्या अर्थाने खूप मोठी अशी सांगता करू. सिद्ध साधका तवपदी दास, सिद्ध साधका तवपदी दास. माग मागतो आज तुम्हा. सिद्ध साधका तवपदी दास, माग मागतो आज तुम्हा. कधी न घडावा वियोग तुमचा, कधी न घडावा वियोग तुमचा. ऐसे दाना ऐसे दान द्याहो मला. की जी साथ दिली आहे ती अर्ध्यात सोडू नका आणि तुमच्या वियोगाचं दुःख मला देऊ नका. की आपण एका विशिष्ट हेतूने या सगळ्या गोष्टी करतोय, तर याच्यामध्ये अर्धवट साथ कुणीच सोडू नका. तुम्हा बरोबर घडते सेवा, तुम्हा बरोबर घडते सेवा. नाम घेण्याची हो मला. तुम्हा बरोबर घडते सेवा, नाम घेण्याची मला. ध्यास लावूनी अर्ध्यावरती, ध्यास लावूनी अर्ध्यावरती. सोडू नका तुम्ही मला, सोडू नका तुम्ही मला. की या पद्धतीने कोणीच हा विचार करू नका, भोगोडेपणा करू नका. प्रत्येकाने आता एकच लक्ष, ते म्हणजे सिद्धी. ज्या दिवशी सिद्धी मिळेल त्या दिवशी तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळेल
की आपण सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जय जयकार कशामुळे करतो? त्या दिवशी त्या सिद्धीचा अर्थ कळेल, त्या दिवशी सिद्धी होईल, त्या दिवशी या सिद्धांचा अर्थ आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. कारण मी तुम्हाला सांगतो की या गोष्टी आपण अर्धवट कुणीच सोडू नका. प्रत्येकानेच ही साथ संगत ठेवा. नंतर आज एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की आतापर्यंतच्या सगळ्या आपल्या आठवड्याचा लेखाजोखा हा आपल्याकडे आलेला आहे, त्याचं काम चालू आहे. पण माझी स्वतःची इच्छा अशी आहे की आता उद्यापासनं तुम्हाला प्रत्येकालाच महालक्ष्म्याची खूप काम आहे आणि हे 4-5 दिवस तुमचे खूप गडबडीचे आहेत आणि माझंही काम अजून सगळं टोटल मारायचं राहिलेलं आहे. तर मी तुम्हाला असं सांगतो की अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण सगळा हा जमा खर्चाचा आलेख नावानिशी आपण त्या दिवशी मांडायला सुरुवात करू आणि जेव्हा आपला हा ताळेबंद संपेल त्याच्यानंतर मग आपण आपल्या पुढच्या विषयाला सुरुवात करू. उद्यापासनं अनंत चतुर्दशी पर्यंत आपली सामुदायिक ही जी फेसबुकच्या माध्यमातून जी सेवा होती ही या सणावारामुळं आपण काही दिवसाकरता थांबवू. आपण आनंदाने सगळे सणवार करा, पण जप करणं सोडू नका. कमी होईल हरकत नाही आणि आपला जो काही सगळा जप या मागच्या मंगळवारपासूनचा जो होईल तो तुम्ही अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत कळवायचा आहे सगळ्यांनी. या मागच्या मंगळवारपासून जो जप आपला झालेला आहे तो थेट यावेळेला 8 दिवसांनी न कळवता अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी हा सगळ्यांनी जप आपल्याला कळवायचा आहे. आणि आज मला अजून एक गोष्ट मी जे खात्रीने म्हणतोय की आपण सिद्धीपर्यंत पोचू, त्या गोष्टीचे मी तुम्हाला एक आज अनुभूती सांगणार आहे, थोडक्यात सांगणार आहे की कशामुळे आपण पोचू. तर सगळ्या गोष्टीची आपल्यापेक्षा सगळी तयारी नियोजन हे त्यांनाच जास्त पडलेलं आहे. कारण त्यांना ही अशी चोरून मारून समाप्ती होणं हे त्यांना अभिप्रेत नाही. म्हणून त्यांनी या सिद्धीच्या सोहळ्याची सगळी तयारी आजपासनं स्वतः प्रभूंनी चालू केलेली आहे. ह्याची साक्ष मी तुम्हाला आता 2 मिनिटात देतो. थोर गुरुभक्त कैलासवासी श्री अजितराव जवळेकर, थोर गुरुभक्त कैलासवासी श्री अजितराव जवळेकर यांना जाऊन आज 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षापूर्वी ते बाबांच्या सेवेमध्ये आले, बाबांची सेवा केली. त्यांचं घर सगळं बाबांच्या सेवेमध्ये आणि आज त्यांच्याकडनं मला असा निरोप आला की दुपारचा आपला कार्यक्रम सत्र झाल्यानंतर की बाबा सिद्धी तर ही लवकर होणारच, कारण दत्त महाराज ही सिद्धी दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि दत्त महाराजांना, बाबांना, मोठ्या महाराजांना, प्रभूंना अभिप्रेत असलेली समाप्ती
ही झालीच पाहिजे, अशी समाप्ती नको की त्या समाप्तीला आपले कितीही सिद्ध साधक येऊ द्यात, कितीही भक्त येऊ द्यात, काहीही येऊ द्या, कुठल्याही गोष्टीची अडचण कोणाला पडली नाही पाहिजे की ही समाप्ती सगळ्यांनाच लक्षात राहिली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही असा काही बेत करा, असा काही बेत करा की त्या दिवशी कोणही इथनं विनमुख जाता कामा नये. तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत श्रीमती संयोगिता जवळेकर, आणि त्यांचं आज असं घरात ठरलं की ज्या दिवशी ही सिद्धी होईल आणि सांगतेचा जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाकरता म्हणून जे काही अन्नदान होईल त्या अन्नदानाचे म्हणून त्यांनी आज 1,00,000 रुपये आजच माझ्याकडे जमा केले. की हे जे आहे ज्याची काळजी त्याला असते, कारण कुठलीही गोष्ट करताना आपण विशिष्ट आपल्या मनात कुठलाही स्वार्थ नाही, हेतू नाही. तुमच्या सगळ्यांची साधना ही अशी व्यर्थ कधीच जाणार नाही. सिद्धी तर मिळेलच, सिद्धी तर मिळेलच, पण त्यावेळेला जसं आजपर्यंत 1008 पारायण कुणाच्या डोक्यातनं गेलेलं नाही, त्याच पद्धतीने या जपाची सांगता ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि तो योग लवकरच असेल. तर परत एकदा मी सगळ्यांना सांगतो की कैलासवासी श्री अजितराव जवळेकर यांना जाऊन आज 25 वर्ष पूर्ण झाली. श्रीमती संयोगिता जवळेकर आणि यांच्या परिवाराने सगळ्यांनी आज ह्याच्याकरता हे ठरवलं आणि एवढी रक्कम त्यांनी आज माझ्यापर्यंत पोस्ट केली. तर आता सगळे सणावाराचे दिवस आहेत, सगळेजण गौरी गणपती आनंदाने सगळे साजरे करा, पण हे सगळे साजरे करताना थोडी सावधानता प्रत्येकानेच बाळगा. कारण आपण बाहेर गेल्यानंतर नेमका आपल्या सोबत चुकून माकून नको असलेल्या पाहुण्याला घरी आणणं नको, ही काळजी घ्या. रोजच्या रोज जप जो आहे तो चालू राहू द्या आणि गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत या मागच्या मंगळवारपासून जो आहे तो जप त्या दिवशी कळवा. आदल्या दिवशी मग दुसऱ्या दिवशीपासून जी आपली 21 आठवड्याची जी सगळी नामावली आहे त्या नामावलीचं वाचन होईल आणि तिथून पुढं मग जी नवीन नावं आपली दर वेळेला चालू होतील त्याचा आपण 8 दिवसांनी का 10 दिवसांनी याचा आपण विचार करू. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण ते ठरवू. तोपर्यंत प्रत्येकाने जप मात्र करायचं कुणीही सोडू नका आणि प्रत्येक जण सण आनंदाने साजरा करा, पण सांभाळून साजरा करा. एवढंच मी आज या प्रसंगाने सांगतो आणि आजची आपली सेवा इथंच संपली असं जाहीर करतो. आणि परत आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 8 वाजता सेवेकरता आपण सगळे एकत्र येऊ. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.